एरंडोल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये वर्ग केलेल्या रुग्णाला घेऊन जळगावला येत असलेल्या 108 रुग्णवाहिकेला जळगाव शहरातील दादावाडी पुलाजवळ अचानकपणे आग लागल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। दरम्यान यावेळी चालकानं प्रसंगावधान राखून तातडीनं बाळासह रुग्णवाहिकेतील माता, बाळ आणि डॉक्टर यांना सुखरूप बाहेर काढत लांब नेले। काही वेळातच रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट झाला। या भीषण अपघातातून चौघांचे थोडक्यात प्राण बचावले आहेत। दरम्यान रुग्णवाहिका चालक राहुल पाटील याच्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। धरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये 108 रुग्णवाहिकेवर राहुल कार्यरत आहे। दरम्यान मनीषा रवींद्र भील ही महिला जवळच्या जवखेडे सीम आरोग्य केंद्रात गेली। यावेळी तिची प्रसूती झाली, मात्र तिची प्रकृती खालावल्यानं एरंडोल ग्रामीण रुग्णालयात तिला नेण्यात येत होतं। एरंडोल ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर माता आणि बाळ यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला। यावेळी रुग्णवाहिका बोलवण्यात आली। चालक राहुल पाटील हा रुग्णवाहिका घेऊन एरंडोलकडून जळगावकडे जात असताना रुग्णवाहिकेमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे स्पार्किंग झाल्याचं त्याच्या लक्षात आलं। यावेळी त्यानं तात्काळ पुलावर एका बाजूला रुग्णवाहिका थांबवत रुग्णवाहिकेतील डॉक्टर रफिक अन्सारी, रुग्ण मनीषा भील आणि त्यांचं बाळ यांना बाहेर काढत लांबवर घेऊन गेला। दरम्यान यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। तोपर्यंत आगीनं रुग्णवाहिकेचा पूर्णतः ताबा घेतला होता। काही काळानंतर रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा मोठा स्फोटही झाला। दरम्यान जळगाव शहर महापालिकेच्या 2 अग्निशमन बंबांनी काही तासात ही आग विझवली, मात्र तोपर्यंत रुग्णवाहिका पूर्णतः जळून खाक झाली होती। दरम्यान ही घटना गांभीर्यानं घेत पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव।